तर आज होती आमच्या गावातल्या मठातल्या गणपती समोर कीर्तनाची सेवा. तर नमस्कार, आपल्या रोजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. आता तुम्हाला तर माहिती आहे की मी असले छोटे मोठे कार्यक्रम कोणतेही सोडणार, पण इकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांची जोरदार तयारी चालू होती. तरी पण या कीर्तन सेवेसाठी रामचंद्र पटलाचे मार्गदर्शन होते आणि मेन म्हणजे आपले हेवी ड्रायव्हर सूरज भाऊ मंडळाचे अध्यक्ष होते आणि उद्धव उपाध्यक्ष. आता आपला सूरज भाऊ या टोपीमध्ये एवढा हसीन दिसत होता की नाही त्याचं काय सांगायचंच काम नाही. पण आपला कार्तिक भाऊ हनुमंत दादाला पाण्याच्या बॉटला कशासाठी आणायला लावला अद्याप तर काय मला समजलं नाही. पण हनुमंत दादा जास्त ओव्हर ऍक्टिंग करा म्हणून त्याचा एक फोटो काढून घेतला. मग महाराज आले, अध्यक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना एक दस्ती एक टोपी व तसेच हार वगैरे घातले. मग लगेच प्रवीण महाराजासोबत एक फोटोही काढून घेतले. आणि मेन म्हणजे रामचंद्र पाटील तंगाडे गावामध्ये कोणत्याही कोपऱ्यात कीर्तन राहू द्या, त्यांचा एक हार आणि एक दस्ती कंपल्सरीच असते. पण इकडे बाळूभाऊच्या डोक्यावरील केस ओढून गेले, पण बाळूभाऊचा चिवारीपणा काय नाही गेला. आता हे तर कॅमेरामॅन 3 हिरेचे फोटो काढालता, पण तितक्यामध्ये आपल्या सूरज भाऊची बोट दाखवायची चाल काय गेलीच नाही. आणि आपली मित्रमंडळी तर लक्ष देऊन कीर्तन ऐकत होती, पण गणेश भाऊची इकडे चॅटिंग चालू होती. मग मी बी मित्रांसोबत मस्त मध्ये कीर्तन जाऊन ऐकत बसलो. आता तुम्हाला तर इथं काही जास्त पब्लिक दिसणार नाही, त्याचं कारणही तसंच आहे, कारण की माझ्यासारखी थोडीच माणसे असतील जे की डान्स सोडून कीर्तन ऐकायला येणार. मग प्रवीण महाराजांनी एवढं मस्त कीर्तन केलं की नाही, ते तर आपल्याला आवडलंच बघा. पण त्यांच्या कीर्तनामध्ये एवढी कॉमेडी होती की नाही बघा, हसून हसून माझ्या पोटाला 2-3 भोकच पडतात काय की वाटलं. पण बरं झालं तसं काही झालं नाही, नाहीतर लईच अवघड होत होतं. मग शेवटी सर्वांनी संप्रदायाच्या पद्धतीने हाताने टाळ्या वाजून सर्वांनी अतिशय उत्साहाने देवाचे नाम मुखामध्ये घेऊन हात वर करून भजन केले. सर्वांना धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे आजच्या कीर्तनाची सेवा इथेच समाप्त झाली. पण पवनकडून ही अपेक्षा नव्हती की कीर्तन सोडून डान्स बघायला जाईल. असो, शेवटी मी आरती करून जातो घरी आणि तुम्ही लाईक फॉलो करून ढकला. भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया.